हॅलो स्टुडंट्स, मी प्रोफेसर दिलीप शिंदे तुमच्यासाठी घेऊन आलोय हसत खेळत फिजिक्स. तर बघा, आपण युनिट्स अँड मेजरमेंट्स या चॅप्टर मध्ये आहोत. आजचा लेक्चर नंबर 4. तर मागच्या लेक्चर मध्ये आपण बघितलं की मेजरमेंट ऑफ मास, मेजरमेंट ऑफ टाइम आणि मेजरमेंट ऑफ लेंथ काय असतं ते आपण बघितलं इन डिटेल्स. ओके, तर आज आपण बघूया डायमेन्शन अँड डायमेन्शनल फॉर्म्युला. ओके, डायमेन्शन. बघा आता डायमेन्शन काय असतं. when any physical quantity is expressed in terms of the suitable powers with the symbols of fundamental quantities, so as to obtain the unit of that physical quantity. Unit of that physical quantity. ओके, अब देखो, कोई भी फिजिकल क्वांटिटी को अगर हमको एक्सप्रेस करना है तो हम फंडामेंटल क्वांटिटीज के सिंबल को सूटेबल पावर दे देते हैं. मींस अगर हम फंडामेंटल क्वांटिटी के सिंबल को कुछ पावर्स दे देते हैं तो उससे हमको उस फिजिकल क्वांटिटी का यूनिट मिल जाता है. इसको बोला जाता है डायमेंशन. ओके, तो डायमेंशन क्या है? व्हेन द फिजिकल क्वांटिटी इज एक्सप्रेस्ड इन टर्म्स ऑफ रेजिंग सूटेबल पावर टू द फंडामेंटल क्वांटिटीज so as to obtain the units of that physical quantity. अब ये डायमेंशनल फॉर्मूला क्या है वो देखते हैं. डायमेंशनल फॉर्मूला, डायमेंशनल फॉर्मूला. अब देखो, डायमेंशनल फॉर्मूला मीन्स फिजिकल क्वांटिटी any physical quantity is represented by appropriate powers to the symbols of fundamental quantity. And which is written in स्क्वेयर ब्रैकेट. ये स्क्वेयर ब्रैकेट में लिखा जाता है. देखो किस तरह से. सपोज कोई फिजिकल क्वांटिटी है, उसको हम इस तरह से रिप्रेजेंट करते हैं. स्क्वेयर ब्रैकेट दे दिया. एल के लिए पावर एक्स, एम के लिए पावर वाई एंड टी के लिए पावर जेड. एल ये सिंबल है फॉर लेंथ. ये फंडामेंटल क्वांटिटी है ना, तो लेंथ के लिए एल ये सिंबल है. एम, एल जो है इट इज द सिंबल फॉर मास. It is the symbol for mass. It is the symbol for length. And T is the symbol for
टाइम, देखो LMT, LMT को XYZ ये सुटेबल पावर है। ओके, क्यों क्या है, कोई भी फिजिकल क्वांटिटी है तो किसी भी फिजिकल क्वांटिटी का ये डायमेंशनल फॉर्मूला है। ये स्क्वायर ब्रैकेट है, ओके, ये स्क्वायर ब्रैकेट है, L रेस टू X M रेस टू Y T रेस टू Z, गॉट दिस? ओके, अगर और इलेक्ट्रिकल क्वांटिटीज है, ये तो मैकेनिकल क्वांटिटीज है, और इलेक्ट्रिकल क्वांटिटीज होगा तो इलेक्ट्रिकल क्वांटिटीज अगर होगा तो उसमें और ऐड किया जाता है। अगर इलेक्ट्रिकल क्वांटिटीज है तो भाई ए किसके लिए, इलेक्ट्रिक करंट, सिंबल ऑफ इलेक्ट्रिक करंट, इलेक्ट्रिक करंट का सिंबल ए से डिनोट किया जाता है। ओके, अगर टेम्परेचर है, के को टेम्परेचर से, सिंबल ऑफ टेम्परेचर, के सिंबल ऑफ टेम्परेचर। ओके, यानी अगर कोई क्वांटिटी को हमको एक्सप्रेस करना है, इलेक्ट्रिकल क्वांटिटी, मान लो कोई इलेक्ट्रिकल क्वांटिटी है तो उसको हम LMT देन ए, ओके, टेम्परेचर होगा तो के, तो इसको भाई P Q R S स्मॉल डी, इस तरह से इनको पावर दे देंगे। ओके, सो दैट इस क्वांटिटी में हो सकता है इलेक्ट्रिकल क्वांटिटीज में टेम्परेचर भी आ गया। तो इस तरह से हम कोई भी फिजिकल क्वांटिटी को एक्सप्रेस करते हैं इन टर्म्स ऑफ डायमेंशनल फॉर्मूला। डायमेंशनल फॉर्मूला से कैसे एक्सप्रेस किया, ये जो फंडामेंटल क्वांटिटी के सिंबल्स है दे आर रेज्ड टू सुटेबल पावर एक्स वाई जेड, ये क्या है, पावर्स है। ओके, पावर्स घातांक म्हणतो आपण त्याला मराठीतनं, ठीक आहे। तर या फिजिकल क्वांटिटीच्या सिंबल्सला आपण काय दिला, एक्स वाय झेड हा घातांक दिला आणि त्याला आपण कशामध्ये लिहिला, स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये लिहिला। तर आता याला काय म्हणणार आपण, डायमेंशनल फॉर्म्युला, आणि या डायमेंशनल फॉर्म्युलाने आपण काय फाइंड आउट करतो, युनिट ऑफ दॅट फिजिकल क्वांटिटी। येते का लक्षात? अशा पद्धतीने हा डायमेन्शन आणि डायमेन्शनल फॉर्म्युला आहे। परत एकदा बघा, डायमेन्शन कोणती फिजिकल क्वांटिटी जेव्हा सुटेबल पॉवर देऊन फंडामेंटल क्वांटिटीज एक्सप्रेस केली जाईल, ज्याच्याने आपल्याला काय ऑब्टेन करता येईल, युनिट, तर त्याला काय म्हणूया आपण, डायमेन्शन। मग या डायमेन्शन साठी फॉर्म्युला कसा लिहिला जातो, स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये हे जे फंडामेंटल क्वांटिटीचे सिंबल आहे त्यांना आपण काय दिला, घातांक दिला, पॉवर दिला, आणि कशामध्ये लिहिला, स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये लिहिला। तर याला काय म्हणणार आपण, डायमेन्शनल फॉर्म्युला। इलेक्ट्रिकल क्वांटिटीज असेल तर LMT ए असू शकतो, किंवा अजून त्याच्यामध्ये टेम्परेचर जर ऍड झाला तर के पण असू शकतो, कारण लेंथ, मास, टाइम, करंट, टेम्परेचर या काय आहेत, या फंडामेंटल क्वांटिटीज आहेत। ओके, त्याच्यामुळे आपण त्यांच्या सिंबलला सुटेबल पॉवर जर दिली तर त्याच्याने आपल्याला युनिट ऑफ दॅट फिजिकल क्वांटिटी ऑब्टेन करता येतं। आता आपण हा डायमेन्शनल फॉर्म्युला यूज करणार आहोत। कसा कसा यूज करणार आहोत, आता बघा, पहिली एक मी क्वांटिटी तुम्हाला दाखवतो कसं एक्सप्रेस करायचं। आता बघा, लेन, पहिली क्वांटिटी लेन जर एक्सप्रेस करायचं असेल, प्लीज पे अटेन्शन हियर। आता बघा, मला जर कधी लेन कोणी विचारलं, लेन चे डायमेन्शनल फॉर्म्युला आणि युनिट लिहा, काय लिहायचं आपल्याला, डायमेन्शनल, बघा चला आपण हेडिंग देऊया, डायमेन्शन अँड युनिट ऑफ गिवन फिजिकल क्वांटिटी। ओके, क्वेश्चनच लिहूया, राइट द डायमेन्शनल फॉर्म्युला, फक्त डायमेन्शन लिहिलं तरी चालेल बरं का, डायमेन्शनल फॉर्म्युला अँड युनिट ऑफ फॉलोइंग क्वांटिटीज, बस
क्वांटिटीज दिलेल्या आहेत त्यांचा आपण डायमेन्शन आणि युनिट काढूया. बघा, पहिली क्वांटिटी लेंथ. आता लेंथ म्हणजे आपण आता डायमेन्शन कसं लिहिणार? लेंथ साठी डायमेन्शन कसं लिहिणार? लेंथ साठी स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये LMT. ओके, आता लेंथ एल कशाने रिप्रेझेंट करतो? एल. ओके, आता एल ची पॉवर काहीच नाही म्हणजे 1 लिहिणार. लेंथ मोजण्यासाठी मासची गरज नसते, 0. इथं पण 0. ओके, हे काय झाले? डायमेन्शन कोणाचे? लेंथचे. ओके, कोणी असं जरी लिहिलं तरी चालेल बरं का. असं जरी लिहिलं L⁻⁴ तरी चालेल. याचा अर्थ का? M0 T0. ओके, मग याचं एसआय युनिट कसं लिहिणार? लेंथचं एसआय युनिट काय असतं? मीटर⁻1. पण 1 लिहित नाही म्हणजे काय येणार आहे? मीटर. झाला लेंथ. चला, दुसरी फिजिकल क्वांटिटी मास कशाने रिप्रेझेंट करतो आपण? एम ने. याचे जर डायमेन्शन लिहायचे, कसे लिहिणार डायमेन्शन? L0 M1 ते 0. कोणी डायरेक्टली फक्त M⁻1 जर लिहिलं तरी चालेल, किंवा नाही 1 दिला तरी चालेल. एम मास. याचं एसआय युनिट काय असतं सांगा बरं? अरे केजी, किलोग्राम. (1 नाही लिहिला तरी चालेल. तिसरा टाइम कशाने प्रेझेंट करतो आपण? कॅपिटल टी ने. म्हणजे याचं डायमेन्शन काय येणार आहे? बघा, LMT म्हणजे L0 M0 T⁻1. असं जरी लिहिला तरी चालेल, किंवा असा जरी लिहिला तरी चालेल. ओके, पॉवर नाही लिहिली म्हणजेच ती 1 असते. आणि टाइमचं एसआय युनिट काय असतं? सेकंड. ओके, स्मॉल एस ने आपण डिनोट करतो. अशा पद्धतीने लेंथ, मास, टाइम झाला. आता चला आपण पुढच्या क्वांटिटीज बघूया. आता पुढची क्वांटिटी आहे एरिया. पुढची क्वांटिटी बघा, एरिया. पुढची क्वांटिटी तिसरी. चौथी क्वांटिटी आहे एरिया. एरिया म्हणजे काय रे? लेंथ इंटू ब्रेड. सपोज हा रेक्टेंगल आहे. कोणी आता याला ही लेंथ आणि ही काय झाली? ब्रेड. ओके, लेंथ आणि ब्रेड. लेंथ मल्टिप्लाय बाय ब्रेड. बर, आता लेंथ ही फंडामेंटल क्वांटिटी आहे. ब्रेड पण म्हणजे काय झाली? एलच झाली. तर एल इंटू एल काय आपण लिहिणार? L². येते का लक्षात? लेंथ. बघा बर का, आता मी तुम्हाला इथं एक सांगणार आहे. बघा बर का, डिस्टन्स, लेंथ, ब्रेड्थ, हाईट, थिकनेस, विड्थ, रेडियस, डायमीटर यांचा फंडामेंटल सिम्बॉल काय लिहिणार? एलच लिहिणार. ओके, पॉइंट टू बी नोटेड. परत एकदा बघा, डिस्टन्स, लेंथ, ब्रेड्थ, हाईट, थिकनेस, विड्थ, रेडियस, डायमीटर या सर्वांसाठी फंडामेंटल सिम्बॉल काय लिहिणार? कॅपिटल एल. कारण ती काय? लेंथच आहे. ऍज वेल एज डिस्प्लेसमेंट सुद्धा बरं का. बघा आता L2 आहे म्हणजे आता याचे डायमेन्शन काय लिहिणार? डायमेन्शन LMT L2 M0 T0. बर, याचा एसआय युनिट काय लिहिणार? लेंथचा एसआय युनिट मीटर. पॉवर किती आहे? 2 मीटर स्क्वेअर. हे झालं याचा एसआय युनिट. चला, फिफ्थ क्वांटिटी वॉल्यूम. ओके, आता सपोज असा हा क्यूब आहे. ओके, असा हा क्यूब आहे. याला काय? एल आहे, बी आहे आणि एच आहे. म्हणजे एल इंटू बी, ब्रेड इंटू एच. ओके, लेंथ, ब्रेड, हाईट. लेंथ साठी एलच, ब्रेड साठी पण एलच, हाईट साठी पण एलच. म्हणजे काय आला? L³. बर, मग डायमेन्शन कसे लिहिणार? डायमेन्शन L⁻³ M0 T0. बर, एसआय युनिट सांगा बरं. एसआय युनिट लेंथचं मीटर⁻³ मीटर³ इज द एसआय युनिट ऑफ दिस वॉल्यूम. चला, नेक्स्ट क्वांटिटी डेन्सिटी. आता डेन्सिटीचा फॉर्म्युला माहिती असला पाहिजे बरं का. हे सर्व आपण फॉर्म्युलांवरनं
डायमेन्शन आणि युनिट लिहितोय म्हणजे तुमच्या आता लक्षात आलं असेल की आपल्याला जर फॉर्म्युला माहित असेल तर आपण डायमेन्शन आणि युनिट सहजरित्या काढू शकतो. चला डेन्सिटीचा फॉर्म्युला काय? मास अपॉन व्हॉल्यूम. ओके, मास अपॉन व्हॉल्यूम. आता मास साठी आपण काय लिहितो? एम. आणि व्हॉल्यूम आताच बघितलं, व्हॉल्यूम साठी काय लिहितो? एल क्यूब. आता बघा बरं का, हा एम आणि एल क्यूब हा डिनॉमिनेटरचा न्यूमरेटर जाणार ना, याची पॉवर साईन बदलणार, प्लस होतं तर काय होणार? मायनस. म्हणजे आता याचे डायमेन्शन लिहा बरं का. डायमेन्शन डेन्सिटीचा एल एम टी. आता बघा, एल किती आहे? -3 आहे. एम किती आहे? 1 आहे. आणि टाइम किती आहे? अरे टाइम 0 आहे. म्हणजे याचा युनिट लिहायची गरज नाही. मग एसआय युनिट काय येणार? एसआय युनिट बघा, मासचा एसआय युनिट केजी. केजी रेस टू 1 आहे, लिहित नाही. आणि हा लेंथ म्हणजे काय? मीटर क्यूब आहे. थोडा स्पेस सोडा किंवा हायपन द्या. मीटर रेस टू -3 किंवा याला तुम्ही असा केजी पर मीटर क्यूब ही लिहू शकतात. येते का लक्षात? अशा पद्धतीने हे डायमेन्शन आहे डेन्सिटीचे. ओके, बर. मग आता आपण काही पुढच्या क्वांटिटीज बघूया. आपण 6 क्वांटिटीज बघितल्या. ओके, कोणत्या कोणत्या? लेंथ, मास, टाइम. नंतर आपण आता या नंतर डेराइव्ड क्वांटिटी चालू केल्या. एरिया, व्हॉल्यूम, डेन्सिटी. आता त्याच्या पुढे जाऊया आपण. ओके, आता बघा नेक्स्ट क्वांटिटी. नेक्स्ट क्वांटिटी नंबर कोणता आहे? 7. आता बघूया आपण स्पीड. स्पीडचा फॉर्म्युला काय? डिस्टन्स अपॉन टाइम. डिस्टन्स अपॉन टाइम. डिस्टन्स कशाने डिनोट करतो आपण? एल ने. टाइम कॅपिटल टी ने म्हणजे 1 आहे. वरती टी रेस टू 1 आहे, वरती जाताना काय होणार आहे? -1 आहे. चला आता डायमेन्शन एल एम टी. बघा, एल चा पॉवर 1, एम ची पॉवर काहीच नाहीये, टी ची पॉवर -1. आता याचा एसआय युनिट. बर, एल चा एसआय युनिट मीटर रेस टू 1 आहे. बरं, जिचं जे पॉवर 0 तिचं युनिट लिहिण्याचा काय प्रश्नच नाहीये. बर, हायपन द्या. सेकंड रेस टू काय लिहिणार? -1. ओके, किंवा आपण हा कसा लिहू शकतो? मीटर पर सेकंड असंही लिहू शकतो. चला 8 आहे व्हेलॉसिटी. व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला माहिती तुम्हाला? डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. व्हेलॉसिटी काय? डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. बर, डिस्प्लेसमेंट पण आपण कशाने डिनोट करतो? एल ने. टाइम टी ने. म्हणजे एल टी रेस टू -1. म्हणजे याचा एसआय युनिट काय येणार आहे? सॉरी, एसआय युनिट नाही लिहिते आपण. पहिल्यांदा काय लिहायचं आपल्याला? डायमेन्शन. चला, डायमेन्शन काय येणार? डायमेन्शन एल एम टी. एल किती इथं? पॉवर 1. एम 0 टी रेस टू -1. म्हणजे तुम्ही जर बघितलं स्पीडचं डायमेन्शन आणि व्हेलॉसिटीचं डायमेन्शन सारखं, त्याच्यामुळे एसआय युनिट पण सारखंच येणार. बघा बरं, मीटर हायपन सेकंड रेस टू -1 किंवा मीटर पर सेकंड. हे व्हेलॉसिटीचं किंवा स्पीडचं काय झालं? हे डायमेन्शन आणि एसआय युनिट. चला आता पुढची क्वांटिटी बघूया. पुढची क्वांटिटी कोणती? याच्यानंतर मोमेंटम. 9 मोमेंटम आपण एल ने दाखवतो बरं का रे, मोमेंटम. बर, ते आता सिम्बॉल वगैरे मोमेंटम फक्त आपण डायरेक्ट फॉर्म्युला लिहू. बाकी त्याचे जे काही सिम्बॉल आहेत ते आपण नंतर बघूया. मोमेंटमचा फॉर्म्युला काय असतो सांगा बरं? मास मल्टिप्लाय बाय व्हेलॉसिटी. ओके, मास किती आहे? एम. व्हेलॉसिटी काय? याचा फॉर्म्युला लिहा. डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. डायरेक्ट माहित असेल तर ठीक आहे, नाही तर डिस्प्लेसमेंट काय येणार आहे? एल अपॉन टी. म्हणजे काय लिहू शकतो आपण? एम एल हा टी -1 वरती जाईल की नाही. तर आता याचं डायमेन्शन
कसं लिहिणार एल एम टी एल रेस टू 1 एम रेस टू 1 आणि टी रेस टू -1 येते का लक्षात. अशा पद्धतीने डायमेन्शन झालं. आता त्याचं एसआय युनिट कसं लिहिणार मास के जी. ओके नंतर लेंथ कशामध्ये लेंथ इथं स्पेस द्या किंवा हायपन द्या बरं का. स्पेस द्या किंवा हायपन द्या. ओके के जी थोडा हायपन दिला मीटर आणि थोडा हायपन दिला सेकंड रेस टू -1 किंवा कसा लिहू शकतात तुम्ही के जी ओके हायपन द्या मीटर पर सेकंड अशा पद्धतीने लिहू शकतात तुम्ही. ओके हा मोमेंटम झाला. येते लक्षात. आता नंबर 10 मोमेंटम नंतर बघा एक्सलरेशन. एक्सलरेशनचा फॉर्म्युला अरे वेलोसिटी अपॉन टाइम असतो की नाही चेंज इन वेलोसिटी. पण चेंज हा शब्द काही आपण लिहिणार नाही. चेंज इन वेलोसिटी अपॉन टाइम. आता वेलोसिटी आता टाइम साठी काय लिहिलं आपण कॅपिटल टी. वेलोसिटीचा फॉर्म्युला काय डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. आता लिहून टाकू आपण काय डिस्प्लेसमेंट एल टाइम कॅपिटल टी इकडचा टाइम कॅपिटल टी म्हणजे एल अपॉन कॅपिटल टी चा स्क्वेअर है ना. पॉवरची काय होते ऍडिशन 1+1 काय होणार आहे 2. ओके आता म्हणजे काय एल टी रेस टू -2. आता लिहूया आपण डायमेन्शन काय येणार आहे डायमेन्शन एल एम टी. एल ची पॉवर किती इथं 1 एम आहे का नाहीये टी ची पॉवर -2 आहे. मग एसआय युनिट काय लिहिणार बघा बरं. हा लेंथ मीटर और एक हायपन द्या. हायपन दिल्यानंतर टाइम सेकंड रेस टू -2 किंवा काय लिहू शकतात मीटर पर सेकंड स्क्वेअर. ओके हा काय झाला डायमेन्शन ऑफ एक्सलरेशन. समजलं मुलांनो. आता हा मोमेंटम बघितला एक्सलरेशन बघितला. आता आपण पुढची क्वांटिटी बघूया मास सॉरी फोर्स बघूया. चला फोर्स हा 10 झाला. आता 11 बघा फोर्स. फोर्सचा फॉर्म्युला काय मास इनटू एक्सलरेशन. मास साठी काय एम. एक्सलरेशनचं डायरेक्टली माहित नसेल देखो जर तुम्हाला एक्सलरेशनचं डायरेक्टली माहित नसेल तर फॉर्म्युला लिहा वेलोसिटी अपॉन टाइम. ओके आता या टाइम साठी काय लिहिला टी एम अपॉन टी है ना. वेलोसिटीचा फॉर्म्युला टाकला डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. आता लिहू शकतात तुम्ही एम अपॉन टी एल अपॉन टी म्हणजे काय एम एल. हा 1+1 काय झाला 2 झाला टी स्क्वेअर. मग काय येणार एम एल टी रेस टू -2. आता लिहा स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये डायमेन्शन काय येणार आहे एल एम टी. एल किती 1 एम किती 1 टी किती -2. मग याचं एसआय युनिट काय येणार आहे बघा बरं. एसआय युनिट बघा फोर्स आहे. आता सर्वात महत्वाचं म्हणजे फोर्स साठी एसआय युनिट दिलं गेलेलं आहे. ओके तर आपण याच्या जर कधी त्या सायंटिस्टच्या नावाने याचं युनिट दिलेलं असेल तर बाकी याच्यावर युनिट काढण्याची गरज नाही. मग एसआय युनिट ऑफ फोर्स काय न्यूटन लक्षात ठेवा. ओके फोर्स साठी एसआय युनिट न्यूटन दिलेलं आहे तर मग याच्यावर काढण्याची गरज नाही बिकॉज दिस युनिट इज गिवन आफ्टर द नेम ऑफ सायंटिस्ट. ओके स्टुडंट तर अशा पद्धतीने फोर्स आपण एसआय युनिट लिहिलेलं आहे. बर त्याच्यानंतर आपण नेक्स्ट क्वांटिटी बघूया. फोर्स नंतर आहे बर फोर्स नंतर आपण घेऊया प्रेशर. फोर्स नंतर काय नेक्स्ट क्वांटिटी प्रेशर. बर प्रेशरचा फॉर्म्युला माहित असला पाहिजे. फोर्स अपॉन काय असतो तो फोर्स अपॉन एरिया. ओके आता फोर्स जर माहिती असेल डायरेक्टली डायमेन्शन लिहा नाही तर फोर्सचा फोर्स म्हणजे काय येणार आहे मास इनटू एक्सलरेशन अपॉन एरिया. एरिया म्हणजे काय लेंथ इंटू लेंथ है ना. लेंथ इंटू लेंथ असतो. लेंथ इंटू काय असतो तो
बरं चला एक मी स्टेप घेतो. लेंथ इंटू ब्रेड. आपली प्रॅक्टिस झाल्यानंतर तुम्हाला फटाफट लिहायचं बरं का. ब्रेड. ओके. मास साठी एम. ऍक्सलरेशन साठी बघा, ऍक्सलरेशन साठी लिहूया. लेंथ साठी लेंथ एल इंटू एल. एल इंटू एल. या दोघांसाठी याच्यासाठी पण एल लिहा, याच्यासाठी पण एल लिहा. आणि ऍक्सलरेशन साठी काय लिहिणार? एल अपॉन टी स्क्वेअर. ओके. एल अपॉन टी स्क्वेअर डायरेक्ट लिहिला तरी चालेल, आणि नसेल माहिती तर मग तुम्ही काय करा, फॉर्म्युला लिहा. ऍक्सलरेशन वेलोसिटी अपॉन टाइम. ओके. मग टाइम साठी बघा, एम हा एल इंटू एल स्क्वेअर हा टाइम लिहा. वेलोसिटी साठी काय लिहू शकतात? डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. आता परत याच्यासाठी पुट करू शकतात, एम एल स्क्वेअर टी. याच्यासाठी काय लिहिणार? एल अपॉन टी. म्हणजे काय येणार आहे? एम एल एल स्क्वेअर टी स्क्वेअर. एल स्क्वेअर टी स्क्वेअर. आता इथं 1 आहे. आता बघा बरं का, काय येणार आहे? एम रेस टू 1. आता 1 हा वरती जाताना -2. 1 - 2 किती येणार आहे? एल ची पॉवर -1 आणि टी -2. हे बघा टी -2 म्हणजे काय लिहिणार? डायमेन्शन. डायमेन्शन एल रेस टू -1 एल रेस टू -1 एम रेस टू 1 आणि टी रेस टू -2. हे काय झाले? प्रेशरचे डायमेन्शन. ओके. याचं एसआय युनिट जर तुम्हाला लिहायचं तर डायरेक्ट फॉर्म्युलाकडे बघून तुम्हाला एसआय युनिट टाकायला लागेल. कारण फोर्सचं युनिट तुम्ही काय लिहितात? न्यूटन. आणि एरियाचं युनिट मीटर स्क्वेअर. न्यूटन पर मीटर स्क्वेअर. हे एसआय युनिट झालं प्रेशरचं. येते लक्षात? अशा पद्धतीने हा प्रेशरचा फॉर्म्युला होता. आता आपण अजून एक फॉर्म्युला बघूया. प्रेशरचा झाला. आता वर्क. वर्क वर्क काय बघा, आता ही 12 होती 13 क्वांटिटी. वर्क बघा आता 13 वर्क. वर्कचा फॉर्म्युला तुम्हाला माहिती आहे का? फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. आता फोर्स मास इंटू ऍक्सलरेशन इंटू डिस्प्लेसमेंट साठी काय लिहिलं तुम्ही? एल. आता मास साठी एम. ऍक्सलरेशन डायरेक्ट लिहा, एल अपॉन टी स्क्वेअर इंटू एल. म्हणजे एम एल स्क्वेअर आणि हा टी स्क्वेअर वरती जाताना काय होणार आहे? -2. म्हणजे काय लिहिणार? डायमेन्शन L2m1 t -2. आता याचं एसआय युनिट फोर्स असेल तर आपण फॉर्म्युलाकडे बघून न्यूटन मीटर असं लिहू शकतो. न्यूटन मीटर. किंवा वर्कला अजून एक सायंटिस्टच्या नावाने युनिट दिलेलं आहे, जूल. येतंय लक्षात? अशा पद्धतीने हे काय झाले? फॉर्म्युला म्हणजे वेगवेगळ्या फिजिकल क्वांटिटीचे हे काय झाले? डायमेन्शन. ओके. त्याचे फॉर्म्युलाज आणि एसआय युनिट. ओके स्टुडंट. बाकी जे काही इतर फिजिकल क्वांटिटीज आहेत त्याचे आपण डायमेन्शन नेक्स्ट लेक्चरला बघूया. ओके स्टुडंट. थँक्यू.